नमस्कार, मी मिलिंद कांबळे. वज्रेश्वरी अकलोली गणेशपुरी ह्या परिसरामध्ये नेहमीच वीज खंडित होते. येथे अनेक प्रश्न आहेत. अकलोली वज्रेश्वरी गणेशपुरी हे भारतात नावाजलेलं तीर्थक्षेत्र. गणेशपुरी येथे परमपूज्य नित्यानंद स्वामींचं समाधीस्थळ, वज्रेश्वरी येथे योगिनी कालिका आणि वज्रेश्वरी देवीचं पेशवेकालीन मंदिर आणि अकलोली येथे गरम पाण्याचे झरे अशी ही देवभूमी समजली जाते. परंतु इथे असंख्य असे प्रश्न आहेत. मुंबईपासून साधारणतः 60 ते 70 किलोमीटर वर असलेल्या ह्या परिसराचा अजून कोणताही विकास झालेला नाही. पहिली गोष्ट, आपण ग्रामपंचायतपासून सुरुवात केली तर ग्रामपंचायत कचऱ्याचं व्यवस्थापन कुठल्याही ग्रामपंचायतीकडे नाही. दुसरी गोष्ट, गेल्या 20 वर्षापासून आपण इथली लोक पिण्याचं पाणी, दूषित पाणी पितो. इथे 20 वर्षापासून इथले फिल्टर्स बंद आहेत. डायरेक्टली नदीतून उचलून पाणी थेट आपल्या घरातील नळाचं, बऱ्याच वेळा गांडूळ, छोटे शंख असे नळातून येतात. म्हणजे कोणत्याही प्रकारचा फिल्टर प्लांट ह्या परिसराला नाही. त्यात हा विजेचा प्रश्न, जर सकाळी लाईट गेली तर ती मोटर लावता येत नाही आणि पाणीसुद्धा भरता येत नाही. 50 वर्षापासून जी पाणी योजना आहे तीच पाईपलाईन आहे. त्या पाईपलाईनमध्ये कोणताही बदल झालेला नाही. त्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये कोणताही बदल झालेला नाही. परंतु 50 वर्षांनंतर आज लोकसंख्या त्याच्या 5 पटीने वाढलेली आहे. पण पाण्याचा पुरवठा करणारी योजना तीच आहे, पाईपलाईन तीच आहे, पाण्याचे कनेक्शन वाढत आहे. मग विचार करा, 50 वर्षापूर्वी लाईन होती, आत्ता किती पाणी येणार आहे. त्या फिल्टरेशन प्लांटमध्ये कोणताही बदल नाही. दूषित पाणी अक्षरशः हॉटेलपासून तर चायनीजपासून तर सगळे लोक दूषित पाणी, अगदी वडापावाला देखील दूषित पाण्यानंच ते सगळं बनवतो. तुम्ही पाहिलंय कधी फिल्टरच्या पाण्याने तुम्ही वड्यात भाजी बनवणार ते वापरत असेल? सर्वजण ज्याची ऐपत आहे तो माणूस 40 रुपयाला ड्रम कॅन विकत घेऊन पाणी पिऊ शकतो. ज्याची ऐपत नाही तो रोजचा 20 लिटरचा कॅन 50 ते 60 रुपये कसा विकत घेऊ शकतो. ग्रामपंचायत वज्रेश्वरी लावलेला फिल्टर प्लांट 10 रुपयामध्ये 20 लिटर पाणी देतो. तेही पाणी दूषित आहे. अकलोलीमध्ये तीच परिस्थिती आहे. कचऱ्याची परिस्थिती सध्या तीच आहे. सगळ्यात मोठा प्रश्न आला इथल्या लाईटचा, महावितरणचा. महावितरणने गेल्या अनेक वर्षापासून, महावितरणची देखील तीच परिस्थिती आहे. महावितरणचं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे, पोल असेल, विजेच्या तारा असतील, त्या डिप्या असतील, त्या 50 वर्ष जुन्याच आहेत. तेच इन्फ्रास्ट्रक्चर घेऊन फक्त प्रत्येक वर्षी बिलामध्ये वाढ होते. वीज खंडित होण्याचे प्रकार तेच आहेत. फक्त ग्राहकाकडून विजेचा कर जास्त प्रमाणात वसूल केला जातो आणि वीज तेवढ्याच प्रमाणात खंडित होते. आज देखील रात्री 8 नंतर ह्या परिसरात लाईट डिम असते. कोणताही एसी फास्ट चालत नाही, कोणते एसी थंड होत नाही, पंखे स्लो चालतात, फ्रीजर कोल्ड होत नाहीत. इथे अन्य व्यावसायिक आहेत, आईस्क्रीम विकणारे आहेत, लॉजधारक आहेत. प्रचंड प्रमाणात या भागाचं नुकसान आहे. या पर्यटन विकास क्षेत्र आराखड्यातून मिळालेला पैसा कुठे जातो ह्याचा कोण तपास घेत नाही. इथल्या ना आमदाराला काय पडलेलं ना, इथल्या खासदार साहेबांना काय पडलेलं ना, इथल्या जिल्हा परिषद सदस्यांना, कोणत्याही नागरिकाचा प्रश्न इथे पडलेला नाही. इव्हन इथल्या नागरिकाला देखील प्रश्न पडलेला नाही की आपण जाऊन आपल्या ह्या लोकप्रतिनिधीला जाऊन विचारावं ही अशी परिस्थिती आमची कर भरून काय. पण मतदानाच्या वेळेला पैसे खाऊन मतदान करणाऱ्या मतदाराला तो मुळात अधिकारच उरलेला नाही की त्या लोकप्रतिनिधीला जाऊन जाब विचारावा. अनेक वर्षे ही परिस्थिती सुरू आहे. याच्या पुढे देखील अशीच परिस्थिती सुरू राहणार आहे. रात्री देखील लाईट गेली होती. दर शुक्रवारी लाईट घालवतात ते लोक, MSEB वाले. माझं त्या कर्मचाऱ्याबद्दल, MSEBच्या, महावितरणच्या इंजिनियर्सबद्दल किंवा ग्राउंड लेवलच्या कामगाराबद्दल काही म्हणणं आहे. त्यांचा काही कोणत्याही प्रकारचा दोष नाही. यांना जी वीज पुरवठा केले जाते, जिथून केला जातो तिथून हा सगळा वीज पुरवठा खंडित होतो आणि आपण त्यांच्या नावाने बोंबलत असतो. ते काय करू शकतात? थोडं वादळ सुटलं तर लगेच वीज ड्रॉप करतात. कुठे शॉर्टकट होऊन, कोणाला शॉक लागून कोणी मरू नये. एखादा व्यक्ती जर दगावला तर त्या MSEB नावाने आपण बोंबलत सुटू. मग त्याकरता काय करायला पाहिजे? एवढ्या वर्षामध्ये त्याकरता अंडरग्राऊंड
लाईटची व्यवस्था तारा गेल्या पाहिजे होत्या, तशी परिस्थिती आहे का? आपण आज तागायत तेच खांब बघतो, तेच विजेचे पोल बघतो. मुंबईसारख्या ठिकाणी 20 वर्षापूर्वी गॅसने पाईपलाईन केली जाते, पण आपल्या भागात अजून पुरवली जात नाही. अजून आपल्याला सिलेंडर विकत आणून घरात गॅसला लावावं लागतं. आज तागायत इथून गुजरात गॅस म्हणजे PNG गुजरात गॅस लाईनची ह्या मार्गाने लाईन चालले जमिनीतून, आणि ती प्रत्येक घराघराला गॅस लाईन येणार आहेत. पण ती कधी पूर्ण होणार, काय पूर्ण होणार, त्याचा रेट कसा असणार, काय कसं असणार आहे हे अजून कोणाला माहीत नाही, किंवा याची पूर्वसूचना कोणी कोणाला दिलेली नाही. तत्पूर्वी त्यांनी लाईन टाकण्याचं काम हे सुरू आहे. परंतु कर आहे तो त्या दुपटीने 4 पटीने वाढतच चाललाय. कोणत्याही प्रकारची इथे शैक्षणिक सुविधा मोफत नाही, इथे दवाखान्याची कोणत्याही प्रकारची व्यवस्था नाही. मग मला शासनाला, ज्या शासनकर्त्यांना जो प्रश्न विचारत आहे, जर आपण ज्या नागरिकाकडून, ज्या देशाचा जो नागरिक आहे त्या नागरिकाकडून प्रत्येक सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंतचा कर वसूल दुपटीने करत असतो, त्याच्या बदल्यात आपण त्या नागरिकाला काय देतो? 0% आपण त्या नागरिकाला देत असतो. ही तर खरं तर सरकारची जबाबदारी आहे. गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची जबाबदारी आहे. ज्याच्यापासून कर घेतला जातो त्याला ते मोफत सुविधा देणं हे बंधनकारक आहे. हा संविधानिक विषय, हा संविधानाचा विषय आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाचं संविधान लिहिलेलं आहे. पण अशा कोणत्याही प्रकारच्या सुविधा आम्हाला मिळत नाहीत. उलट पक्षी सध्या शाळांचं प्रायव्हेटीकरण सुरू आहे, कॉलेजचं प्रायव्हेटीकरण सुरू आहे. त्यांना भरमसाठ प्रतिसाद इंग्लिश मिडियमला दिला जातोय आणि मराठी शाळा बंद होत चालल्या आहेत. मराठी शाळा बंद करायचं मुळात कारण हे नोकरीवरून शासन नोकरदाराला गायब करून ठेकेदाराचं राज्य आणण्याच्या तयारीत आहे. हे आपल्याला सगळं चित्र स्पष्ट दिसत असताना देखील कोणीही यावर ब शब्द देखील काढायला तयार नाही. पण माझ्यासारखा सुज्ञ नागरिक शांत बसू शकत नाही. निदान माझ्यासारखे 10 जण तरी मी रोज ह्या माझ्या बेधडक यूट्यूब चॅनलच्या द्वारे 10 जणांना, तरुणांना देखील जागृत करू शकतो, एवढी माझ्यात ताकद आहे. आणि 10 जरी मुलं जागृत झाली माझ्या या यूट्यूब चॅनलने तरी मी धन्य समजेल. आणि प्रत्येकाला प्रोत्साहन देऊन मी शासनाच्या विरोधात लढण्यासाठी, कायदेशीर लढाई लढण्यासाठी हे तयार करत असतोच. प्रत्येक तरुणांनी व्हॉट्सअप आणि ह्या व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी आणि यूट्यूब रील्सच्या थोडं लांब जाऊन आपल्या जीवनातील आपला जो परिवार आहे, आपले आईवडील आहे, आपल्याला शुद्ध पाणी, आपल्याला दवाखाना, ह्या शासनाकडून गोष्टी मोफत कशा मिळवल्या जातील याच्याकडे लक्ष केंद्रित केलं पाहिजे. धन्यवाद. तुर्तास थांबतो. पुढील भागात मी संपूर्ण स्पष्टीकरण